एका मिनिटात पाहूया की आज निफ्टी काय आलं बघा. आपल्याला आज निफ्टीची आपल्याला एक्सपायरी पाहायला मिळते. ओके, आणि त्यामध्ये आपल्याला काय नॉर्मल पाहायला मिळतं की जे युद्ध आहे ते जरा स्टॉप झालेलं आहे हे आपल्याला माहित आहे सगळ्यांना. तर आपल्याला सुरुवातीला गॅप पाहायला मिळतं त्यामुळेच त्या न्यूजमुळं. पण आपल्याला प्राइस ऍक्शन शिकायचे, काय होते प्राइस ऍक्शन ते आपल्याला शिकायचं आहे. ओके, डेली व्हिडिओ तुम्ही वॉच करत जावा, मोटिवेशन मिळतं की बाबा की हा व्हिडिओ करण्यासाठी सबस्क्राईब करा प्लीज. ओके, बघा आपल्याला काय दिसतं की फ्लॅट ओपन झाला. बघा फ्लॅट ओपन झालं तर मार्केटमध्ये पहिल्यांदा जी बुकिंग का आले, ही बुकिंग याचं कारण असं आहे की ज्यांनी इथं बाय केलं होतं ना त्यांना प्रॉफिट झाल्यावर त्यांनी काय केलं की प्रॉफिट बुक केलं हे आपल्याला डाऊन साईडला मार्केट आलेलं पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये आपल्याला इथं काय दिसतं की इथे एक सपोर्ट झाला आहे. का सपोर्ट आहे? कारण की जो पास्टचा जो इथं जो रजिस्टन्स होता ना तो ऍक्ट आज काय झालाय सपोर्ट झाला. आणि तिथून नंतर मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन करून प्राइस ऍक्शन करून आपल्याला हे वरच्या साईडला मार्केट आज गेलेला पाहायला मिळतं. आज जर तुम्हाला प्राइस ऍक्शन समजत असेल तरच आपल्याला ट्रेडिंग करता हे लक्षात ठेवा. कारण परत काय झालं बघा, तर मी इथं तरी एंट्री घेऊ शकत आहे. एंट्री कुठे घेतोय? इथे घेतोय. कारण का? कारण की मार्केटमध्ये रिस्पेक्ट देते, ते प्राइस ऍक्शनला रिस्पेक्ट देते. काय करतंय की बाबा की ब्रेकआउट करते. इथं पहिल्यांदा काय झालंय, प्रूव्ह झालं की बायर स्ट्रॉंग आहे हे प्रूव्ह झालं. आणि इथून नंतर मार्केटने काय केलंय की एक ब्रेकआउट देऊन वरच्या साईडला डायरेक्ट गेलेलं आहे. ही आपल्याला एक चांगली एंट्री आपल्याला मिळली असते, चांगले पॉईंट तुम्ही कमवले असते. नंतर मार्केटने काय केलंय की डाऊन साईडला येऊन क्लोजिंग केलंय. ओके, आता उद्या दिवशी गॅप अप होईल हे पॉसिबिलिटी जास्त आहे.